काय पाहतोय आपण? एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. पेपर मध्ये विचारतेत बघा प्रश्न. एक शब्द दिलेला असतो. समजा आता एक शब्द आपण घेऊ अभंग. मग अभंग याचे अर्थ खालीलपैकी योग्य अर्थ कोणता किंवा पर्याय कोणता बरोबर आहे त्याच्यासाठीचा असं विचारलं जातं. जरा आता अभंग हा शब्द घेतलाय आणि खाली पर्याय दिलं भंग न होणारा किंवा भंग न पावणारा, न भंगणारा, है की नाही. किंवा अजून एक दिलं काव्य रचनेतील एक प्रकार आणि तिसरा पर्याय दिला 1 आणि 2 बरोबर आणि चौथा पर्याय दिला दोन्हीही पर्याय चूक किंवा यापैकी नाही, ह्या तिन्हीपैकी पण नाही असा पर्याय दिला. तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे? जर आपल्याला फक्त एकच अर्थ माहित असला भंग न पावणारा किंवा न भंगणारा, ठीक आहे, आणि आपल्याला हा पर्याय माहित नसला काव्य रचनेचा एक प्रकार आहे अभंग. आपण म्हणतो की नाही देवाला तिथं मंदिरात वगैरे अभंग घेतो आपल्या जुन्या लोकांना किंवा आपल्याला काय पण काहींना अभंग माहित असते. म्हणजेच काय काव्य रचनेचा पण तो प्रकार त्याला पण आपण अभंग म्हणतो. म्हणून जर याचं उत्तर शोधायचं म्हणलं तर काय येणार मग? पर्याय 1 व 2 बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 3. असे भरपूर शब्द आहे आणि ते काय होतात पेपरला सतत विचारले जातात. आणि चौथी स्कॉलरशिप मध्ये पण आपल्याला सिलेबस मध्येच हा मुद्दा नमूद केलेला आहे. त्यामुळे हे काय महत्वाचं आहे. आता अजून काही प्रश्न विचारलेले असेल किंवा तुम्हाला माहित असेल असे मला सांगा. शब्द कोणत्या याचे 2 अर्थ होऊ शकते? कोणते कोणते असे शब्द आहेत? कोणते शब्द आहेत असे? आत्ता आपण बघितलं अभंग. अजून कोणता आहे? अंबर. अंबर म्हणजे काय? वस्त्र किंवा अजून काय त्याचा अर्थ? आकाश. काय काय म्हणायचं? अंबर. अंबर म्हणजे काय? वस्त्र किंवा आकाश. अंतर. अंतर. अंतर काय अर्थ होतो रे त्याचा? अंतर म्हणजे काय? आपण नाही म्हणत अंतर्मन. काय म्हणतो आपण? अंतर्मन. असं लक्षात ठेवू शकता. अंतर्मन. अंतर आणि मन याचा अर्थ काय आहे? एकच आहे. आणि अंतर आपण म्हणतो इथून तितकं अंतर असं म्हणत नाही. म्हणजेच काय? लांब. काय हे? लांब. लांबी. लक्षात राहील. काय म्हणजेच? लांबी. किंवा अजून काय म्हणायचं त्याला? भेद. आपण नाही म्हणत अंतर पडलं. दोघांमध्ये भांडण झाले आणि अंतर पडलं. अंतर पडलं म्हणजे काय? भेद झाले, वाद झाले, आहे की नाही. भेद. भेद. हा. तीर. तीर म्हणजे काय रे? तीर. तीर म्हणजे काय? काठ. काय? किंवा किंवा काय? हे बघा आपण नाही म्हणत काय तीरा काठी. नदीच्या तीरावर. आपल्या कवितात आहे की काहीतरी असं तीरावर, नदीच्या तीरावर. तीर म्हणजे काय? काठ. आणि आपण बोलता बोलता म्हणतो तू काय लई तीर मारला काय? तीर मारला काय, हे की नाही. म्हणजे तीर मारला काय म्हणजे काय? बाण मारला काय? बाण. तीराचा अर्थ काय? बाण. असं तुम्ही काही ना काही म्हणजे कशासोबत तरी त्याला काय करू शकता वाक्यात वापरून किंवा काहीतरी त्याच्या मागची कहाणी ऐकून असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, आहे की नाही. नाहीतर असं डायरेक्ट पाठ करायला गेलं तर मग कोणता शब्द काय अर्थ लवकर लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे त्याच्या मागे काहीतरी कहाणी जोडून किंवा कुठंतरी हा असा असा शब्द वापरला होता त्याचा अर्थ असा होतोय असं काहीतरी लक्षात ठेवायला पाहिजे. हा. अजून काय शब्द आहे? जीवन. हा. जीवन म्हणजे काय रे? आयुष्य. त्याचबरोबर जीवन म्हणजे काय? पाणी. आपण म्हणत नाही जीवन हेच पाणी. पाणी म्हणजेच आयुष्य. पाणी म्हणजेच जीवन. तुम्ही म्हणता मॅडम हे समानार्थी शब्द आहेत का? समानार्थी आणि भिन्न अर्थाचे शब्द याच्यात फरक आहे की नाही? जरा लक्ष द्या. आता तीर. तीर म्हणजे काठ आणि तीर म्हणजे बाण. हे काय वेगवेगळे अर्थ आहे. आता बघा मन, लांबी, भेद हे समानार्थी शब्द आहेत का?
नाही. अर्थ, ह्याचा अर्थ म्हणजेच मन, याचा अर्थ म्हणजेच लांबी, याचा अर्थ म्हणजेच भेद, म्हणजे अंतरचे हे वेगवेगळे अर्थ आहेत. पण हे समानार्थी होईल का मग? नाही. लक्षात घ्या, हे जे आहे अंतर आणि मन हा समानार्थी होईल. अंतर आणि मन हा समानार्थी होईल किंवा अंतर आणि लांबी हा समानार्थी होईल. पण हे त्यांचे अर्थ दिलेले हे समानार्थी होणार नाही. हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन वाढल. व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढे काय? अनंत. अनंत. अनंत म्हणजे काय रे? अनंत. अनंत म्हणजे अमर्याद, हे की नाही? खूप मोठं. अनंत, अमर्याद. अजून काय अर्थ होणार रे? परमेश्वर. अनंत. आपण नाही म्हणत का अनंत कोटी ब्रह्मांड नायक, असं काही काही याला असते बघा. अनंत म्हणजे काय? तिथं अर्थ त्याचा परमेश्वर. काय अर्थ होणार आहे त्याचा तिथं? परमेश्वर. अजून काय? जलद. जलद म्हणजे काय रे? लवकर. जलद म्हणजे लवकर. आपण नाही म्हणत का जलद? शक्यतो वापरत नाही, पण समानार्थी मध्ये लवकरचा काय होणार आहे? जलद. लवकर. आणि अजून ढग. जलदलाच काय म्हणायचं? ढगचा पण समानार्थी कोण आहे? जलद. अजून सांगा मला असे. अंग. अंग म्हणजे काय रे? शरीर. शरीर. भाग. बाजू. अंग, शरीर, भाग, बाजू. कर. कर म्हणजे काय? करचा समानार्थी शब्द आपण बघितला होता. काय? हात. अजून करला काय म्हणतो आपण? सरकार आपल्याकडे टॅक्स वसूल करतं बघा, कर वसूल करतं की नाही? त्याला सारा म्हणू शकतो आपण. म्हणजेच काय? सरकारी सारा म्हणजे टॅक्स, है काय? किरण. एक किरण, प्रकाश. किरण आला, आपण नाही म्हणत का सूर्य किरण, तो कर. दंड. दंड म्हणजे काय रे? तुम्हाला होती की नाही? दंड होतो का नाही? त्याला काय म्हणायचं? शिक्षा. अजून काय? काठी. अजून दंड. दंड म्हणजे काय? बाहू. आहे की नाही? बाहू. अजून काय? शिक्षा, बाहू, काठी. काठी. आपण त्यालाच काय बघितलं? काळात वेळ, मृत्यू, यम. आपण म्हणत नाही काळ आला म्हणजेच काय आलं? मृत्यू आला. किंवा मृत्यू मृत्यू कधी येतो? यमाने घेऊन गेलं असं म्हणत नाही. म्हणजेच काय? यम. त्याचाच अर्थ काळ, वेळ, मृत्यू, यम असं लक्षात ठेवायचं. द्विज. द्विज म्हणजेच काय? पक्षी किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ब्राह्मण. अजून सोपे सोपे जे पेपर मध्ये पण विचारले त्याच्या आधी किंवा तुम्हाला माहिती की नाही मॅडम याचे असे दोन अर्थ होते, असा कोणता शब्द आहे? काय? नाद. नाद म्हणजे काय? आवाज. तोच का? आवाज आणि छंद. नाद. नाद आपण नाही म्हणत का? नाद म्हणजे काय म्हणायचं त्याला? आवाज. आणि एखाद्याला नाद असतो काही ना काही करायचं, कोणाला चित्रकलेचा, कोणाला कशाचा, त्यालाच काय म्हणायचं? छंद. काय म्हणायचं? छंद. नाव म्हणजे काय? होडी. नाव म्हणजे काय? होडी. किंवा कशाचंही नाव आपण म्हणत नाही तुझं नाव काय, माझं नाव काय, ह्याचं नाव काय, त्याला काय म्हणायचं? कशाचंही नाव जे आपण म्हणतो, नावाला काय? कशाचेही नाव. त्याला आपण विचारणारच ना नाव, ते एक नाव. पय म्हणजे काय? पाणी किंवा पय पाणी किंवा दूध. पाणी किंवा म्हणजे
हे बघा आपण असं म्हणतो नागपूर, पंढरपूर, पूर पूर लावतात, शिरपूर, पूर लावतो. पूर म्हणजे काय? नगर. पूर म्हणजे काय? नगर. काही ठिकाणी अहिल्यानगर, काही ठिकाणी नगर लावतात, काही ठिकाणी पूर लावतात. म्हणजेच काय? पूर म्हणजे काय लक्षात ठेवतात? नगर. काय लक्षात ठेवायचं? पूर म्हणजे नगर. आणि अजून एक पूर. कशाचा पूर येतो? महापूर येतो. कशाचा? पाण्याचा. पाण्याचा. त्यालाच आपण महापूर. जर मोठा आला तर काय म्हणतो? महापूर म्हणतो. किंवा जर नॉर्मलच असेल तर त्याला काय म्हणतो? पाण्याचा पूर. हा, अजून काय काय शब्द आहेत असे? हार शब्द माहितीये? हार कशाचा असतो? फुलाचा. किंवा हारला अजून एक काय म्हणायचं? मी सांगितलेलं बघा. त्याची हार झाली म्हणजे काय? त्याचं काय झालंय? त्याची हार झाली म्हणजे काय झालंय? पराभव. म्हणजे काय? पराभव. काय झालाय? किंवा फुलांचा जो हार असतो त्याला पण आपण काय म्हणतो? काय म्हणतो रे? हारच म्हणतो की नाही? सुमन म्हणजे काय? सुमन फूल. सुमन म्हणजे काय? फूलचा समानार्थी आहे. त्याचबरोबर काय? सु म्हणजे आपण बघा काय म्हणतो आपण? एखादा विरुद्धार्थी समानार्थी तयार करतो शब्द आहे की नाही? सुमन आहे की नाही? चांगले मन. काय म्हणायचं मग त्याला? चांगले मन. सुमन. मान. मान म्हणजे काय? हे बघा आपण म्हणतो त्याला लय मान सन्मान द्यावा लागतो तेव्हा तो ऐकतो. मान. मान म्हणजे काय मग? मोठेपणा. काय पाहिजे त्याला? मोठेपणा पाहिजे. अजून एक मान. काय रे? अजून एक मान. ही मान माहित नाही तुम्हाला? म्हणजेच तो काय आहे? शरीराचा एक भाग है की नाही? शरीराचा एक भाग म्हणजेच काय येणार आहे? मान. काय होणार आहे? काय? शरीराचा भाग आहे की नाही? मान. अजून काय शब्द माहिती तुम्हाला? मांडी का माडी? मांडी. आकडा. आपण नाही आकडे घालत कोणते कोणते? 1 2 त्याला अंक म्हणतो की नाही आपण? अजून हा आकडा म्हणजे तोच. यालाच काय म्हणायचं? संख्या. याचाच अर्थ काय? संख्या. भेट शब्द ऐकलाय? भेट म्हणजे मी तुम्हाला काहीतरी भेट दिली म्हणजे काहीतरी दिलंय, गिफ्ट है की नाही? म्हणजे त्याला काय म्हणायचं? नजराणा. किंवा काय? भेटणे. आपण एखाद्याला भेटतो त्याला काय म्हणायचं? भेटणे. भेट म्हणजे भेटणे. भाव शब्द माहिती? भाव आपण म्हणतो बघा भक्ती भाव है की नाही? म्हणजेच काय? भक्ती. आणि अजून काय? काय भाव दिलं म्हणत आहे आपण? एखादी वस्तू घ्यायची काय भाव म्हणजे काय? दर, किंमत है की नाही? काय भाव दिलं म्हणता की नाही तुम्ही? हे आता शेंगा एवढ्या भाव आहे, हे याचा एवढा भाव आहे असं म्हणता की नाही? तर भाव म्हणजे काय मग? त्याचा अर्थ दर किंवा काय म्हणायचं त्यालाच? किंमत. काय म्हणणार? किंमत. अजून काय शब्द आहे? माळ कशाची असती? माळ कशाला म्हणतात? फुलांची असते की नाही? फुलांची, मण्यांची, कशाची पण माळ असते की नाही? ती एक माळ. आणि अजून एक माळ. आपण नाही म्हणत का माळ राणे म्हणजे काय पडले? ओसाड. ओसाड रान. माळ म्हणजेच काय? ओसाड
ओसाड जागा, ओसाड जागा. अजून तट, तट लिहिलाय का रे? तट कशाचा तट असतो? तट म्हणजे काय? की नारा. अजून काय म्हणायचं तटलाच? कडा. अजून किल्ल्यांच्या ज्या भिंता होत्या आधी, मोठे मोठे किल्ले असायचे, त्यांच्या त्या भिंतांना पण काय म्हणायचं? तट. तटरक्षक ते म्हणत नव्हतं आपण आधी, तसं काय म्हणायचं? किल्ल्यांच्या भिंती ठेवण्यासाठी काय करू शकतो तुम्ही? काहीतरी त्याला जोडून, काहीतरी वाक्य जोडून असं लक्षात ठेवू शकता. एकदा सगळ्याची रिव्हिजन घ्यायची. माझ्या मागे म्हणा किंवा माझ्या सोबत म्हणा. एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. काय पाहतोय आपण? एकाच अर्थाचे भिन्न अर्थ शोधणे. जसं अंबर, वस्त्र, आकाश. म्हणजे अंबरचेच हे काय आहेत? वेगवेगळे अर्थ आहेत. अंतर, मन, लांबी, भेद, तीर, काठ, बाण. सोबतच म्हणा. जीवन, आयुष्य, पाणी, अनंत, अमर्याद, परमेश्वर, जलद, लवकर, ढग, अंग, शरीर, भाग, बाजू, कर, हात, सरकारी सारा किंवा किरण, दंड, शिक्षा, बाहू, काठी, काळ, वेळ, मृत्यू, यम, द्विज, पक्षी, ब्राह्मण, नाद, आवाज, छंद, नाव, होडी, कशाचेही नाव, पै, पाणी, दूध, पूर, नगर किंवा पाण्याचा पूर, हार, पराभव, फुलांचा हार, सुमन, फूल किंवा चांगले मन, पवित्र मन असं तुम्ही लिहू शकता. मान, मोठेपणा, शरीराचा एक भाग. ही मान आहे की नाही ती. अंक, मांडी किंवा आकडा. आकडा म्हणजे संख्या. हे आकडा, तो आकडा असं संख्याला म्हणतो आपण. भेट, भेट नजराना किंवा भेटणे. भाव, भक्ती, दर, किंमत. माळ, फुलांची माळ किंवा अजून त्यालाच काय? ओसाड, रान. तट, तट म्हणजे काय? किनारा, कडा किंवा किल्ल्याच्या ज्या भिंती असतात त्याला काय म्हणतो आपण? तट. सगळ्यांना हे लक्षात आलंय की नाही? याच्यावरले प्रश्न आता चुकवायचे नाही. हे सर्व लक्षात ठेवायचे. आणि यासारखे अजूनही भरपूर शब्द आहेत, ते पण वाचण्याचा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे.